हॅलो 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 Hello, my test. Hello. आज आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विनय जोटे सर, प्रोग्राम ऑफिसर MCD सातारा, त्याचबरोबर दुसरे प्रमुख वक्ते प्राध्यापक SK शिंदे सर, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट पैसे सातारा, आणि ह्या कार्यक्रमाच्या इनॉग्रेशनसाठी उपस्थित असलेले आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर विधी जाधव सर, त्याचबरोबर सर्व कमिटी मेंबर्स आणि TYBSCतील सर्व विद्यार्थी. या ठिकाणी कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलची यावर्षी प्राचार्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली. त्याचबरोबर हा सेल जो आहे ह्या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्यातील उद्योजक ज्या काही अडचणींवर मात करून नवीन व्यवसायाचा संधी शोधणार आहे त्या मुलांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्यासाठी या ठिकाणी या सेलची स्थापना आदरणीय प्राचार्य साहेबांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी 28 सप्टेंबरला त्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलचे कोऑर्डिनेटर, त्यांचे मेंबर त्या ठिकाणी जॉईन होते. संस्थेने त्या ठिकाणी वर्षभरामध्ये कोणत्या पद्धतीनं त्या सेलचं काम झालं पाहिजे संदर्भामध्ये माहिती दिली आणि त्या अनुषंगाने आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलची कामाची सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर ह्या सध्याच्या सिच्युएशन मध्ये नोकरीची संधी कमी असताना रोजगार जर वाढवायचा असेल, स्वयंरोजगार जर वाढवायचा असेल तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तरच नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की 90च्या दशकापर्यंत जॉब सर्व सेक्टरमध्ये अवेलेबल होते, नंतर जॉब कमी होत गेले. परंतु जर आपण व्यवसाय सुरू केला नाही तर इतरांसाठी जॉब हा आपण देऊ शकणार नाही. आणि ह्या सिच्युएशन मध्ये कोविड-19 मध्ये बरेचसे व्यवसाय किंवा बरेचसे विद्यार्थी सुद्धा मुंबई पुण्यावरून या ठिकाणी आपल्या गावी परत आले आणि सर्वात चांगला जर व्यवसाय या कोविड-19 मध्ये आपल्याला जे काही शिकायला मिळालं आत्मनिर्भर स्वतः बनण्यासाठी तर शेती व्यवसाय, त्याचबरोबर त्या ठिकाणी
फूड प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि केमिस्ट्रीच्या विषयाशी रिलेटेड व्यवसाय खूप जोरात त्या ठिकाणी चालले आणि किंबहुना असं म्हणावं लागेल की त्या ठिकाणी व्यवसायाच्या संधी ह्या 3 क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्या आणि त्याची सुरुवात ही आपलं करिअर संपल्यानंतर जर करायची असेल तर मात्र त्या ठिकाणी खूप वेळ निघून गेलेला असणार आहे. त्यामुळे आदरणीय प्राचार्य साहेबांनी आम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही TVSTच्या मुलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपस्थित करून दिला. ह्या वेबिनारसाठी प्रथम मी सर्वांचं कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचे जे काही प्रमुख वक्ते आहेत त्या ठिकाणी पहिल्या सेशनसाठी विनय झोटे सर हे प्रोजेक्ट ऑफिसर MCD सातारा हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं बी मेकॅनिकल नंतर त्यांनी यांनी केलं. त्याचबरोबर स्किल इंडिया प्रोजेक्टवर त्यांनी जवळजवळ 4 ते 5 वर्ष काम केलं आणि MCDच्या माध्यमातून विविध प्रकल्पांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असेल त्या संदर्भामध्ये जे काही कोर्सेस मुलांच्यासाठी महाविद्यालयामध्ये घेतले जातात त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट चा जो काही कॅम्प असतो जो आपण पुढच्या सेमेस्टरमध्ये घेणार आहोत तर त्याचं मुलांच्यासाठी जे काही जॉब अवेलेबल करण्यासाठी जे कॅम्प आहेत ते नियोजन ते खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा आपला सेल जो आहे तो डेव्हलप करायचा आहे. त्याचबरोबर आजच्या वेबिनारसाठी दुसऱ्या सेशनसाठी लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय SK शिंदे सर जे असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आपल्या महाविद्यालयात काम करतायत. ते गेली 11 वर्ष या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचा इंटरनॅशनल आणि नॅशनल रिसर्च सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप चांगला वाटा आहे. त्याचबरोबर ते CII सेंटर YC कॉलेजचं त्याचे ते कोऑर्डिनेटर आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, स्किल असेल, इनोव्हेशन आणि इन्व्हेस्टिंगच्या बाबतीमध्ये खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग आउटरीच प्रोग्रामचे ते कोऑर्डिनेटर आहेत आणि यात्रा रोबोटिक लॅबच्या सेटअप मध्ये त्यांनी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही वक्ते या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनवर आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि ह्या वेबिनारच्या अनुषंगाने इनॉग्रेशनसाठी आदरणीय प्राचार्य BT जाधव साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. हॅलो हॅलो या उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले श्री चव्हाण सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांचे व्याख्यान आपण आज या उद्योजकता विकास केंद्रासाठी आयोजित केलेले आहे असे श्री विनय झोटे, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र शासन आणि सहभागी असलेले सर्व विद्यार्थी मित्र, बंधू, भगिनींनो, खरं तर आपले महाविद्यालय हे विज्ञान महाविद्यालय आहे आणि या विज्ञान महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी येत असताना संशोधन डोळ्यासमोर ठेवून येत असावेत अशी एक माझी धारणा आहे. BSc नंतर MSc, MSc नंतर PhD वगैरे करायचं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं अशी एक मुलांची धारणा असते. खरं तर विद्यार्थी मित्र हो, या महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकास केंद्र आहे याची बऱ्याच विद्यार्थ्यांना कल्पना नसते की आपल्या महाविद्यालयामध्ये उद्योजकतेसाठी मार्गदर्शन केलं जातं, व्यवसाय सुरू करण्यासाठी
शिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं याची बऱ्याच विद्यार्थ्यांना कल्पना नसते. पण बीएससी आहे, त्याला आपण ENDC सेल म्हणतो, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट सेल. उद्योजकता विकास कसा करायचा या संदर्भात हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सर केमिस्ट्री डिपार्टमेंटचे आणि त्यांची टीम करत आहे. तर या टीम मध्ये बरेच त्यांचे मेंबर आहेत. म्हणजे आमचे इन्क्युबेशन सेंटरचे कोऑर्डिनेटर शशिकांत शिंदे सर आहेत, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजीचे मुंदडा सर आहेत, डेरे सर आहेत. ही खूप सारी मंडळी विद्यार्थ्यांना उद्योग कसा सुरू करता येईल यासाठीचं मार्गदर्शन करत असतात. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती आहे आपल्या महाविद्यालयामध्ये एकूण 16 डिपार्टमेंट्स आहेत. 16 डिपार्टमेंट्स UGचे आहेत, 9 डिपार्टमेंट्स PGचे आहेत आणि आपल्या महाविद्यालयामध्ये एकूण 17 डिप्लोमा आहेत. UGच्या अंडर 17 डिप्लोमा आहेत, PG मध्ये 9 ॲडव्हान्स डिप्लोमा आहेत आणि जवळजवळ 40 डिपार्टमेंट असलेलं हे आपलं महाविद्यालय आहे. आणि या सर्व महाविद्यालयामधले विद्यार्थी विज्ञान शिक्षण घेत आहेत, काही प्रोफेशनल कोर्सेसचं शिक्षण घेत आहेत. आता या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी लागेल का? तर मला असं वाटतं की काही विद्यार्थ्यांना नोकरी लागेल, मोजक्या विद्यार्थ्यांना नोकरी लागेल, मोजक्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रामध्ये काम करता येईल. पण मी असं म्हणेन की ज्यांना काहीतरी वेगळी वाट शोधण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे थोडीशी धमक आहे, उर्मी आहे, काहीतरी नवीन करून दाखवण्याची त्यांची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी उद्योजकता केंद्राशी सातत्यानं संपर्कात राहिलं पाहिजे. आणि मग तुमच्या डोक्यामध्ये असलेला एखादा छोटा मोठा उद्योग कसा उभा करायचा यासाठीचं मार्गदर्शन करणारं केंद्र म्हणजे आमचं ENDC सेंटर, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट सेल आपण ज्याला म्हणतो, तो महाविद्यालयामध्ये आहे. BSc भाग 3 मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी याचे सभासद असतात. तुम्ही ऍडमिशन मध्ये घेतानाच आम्ही तुम्हाला सभासद करून घेतलेलं आहे. आणि मग आता विषय काय आहे की तर तुमच्या मनामध्ये असेल का मी BSc इलेक्ट्रॉनिक्सला आहे, मी BSc फिजिक्सला आहे, बॉटनीला आहे, झूलॉजीला आहे, कोण फूड टेक्नॉलॉजीला आणि पॅकेजिंगला असेल, कोण ॲनिमेशनला असेल, फॉरेन्सिक सायन्सला कोणी असेल. बरेचसे विद्यार्थी केमिस्ट्रीला असण्याची शक्यता आहे. केमिस्ट्रीला जवळजवळ आपल्याकडे 350 विद्यार्थी असतात. तर या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून प्रश्न येत असणार की मला कुठं नोकरी लागणार. पण काही विद्यार्थ्यांना अशी मनापासून इच्छा असते की आता मी नोकरी शोधण्यापेक्षा मी काही लोकांना नोकरी देऊ शकतो का, आणि मग मला व्यवसाय कसा सुरू करता येईल, माझा कसा उभा करता येईल, व्यवसायाची उभारणी कशी करायची आहे मला त्यासाठी माझ्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये एक व्यवसाय असतो, मला हा व्यवसाय करायला आवडेल. आपण मनातच ठेवतो तो, पण त्याला तो जो आपल्या मनामध्ये व्यवसाय आहे ना त्याला वास्तव रूप देण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न होत नाही आपल्याकडून. तर कोरोनानं आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे. त्याचं कारण काय, तर अलीकडच्या काळामध्ये जुने व्यवसाय बंद पडून नवीन व्यवसाय सुरू होऊ लागलेले आहेत. म्हणजे आपण कधी इमॅजिनेशन पण केलं नव्हतं की एखादा व्यवसाय मोठा बंद पडेल आणि नवा व्यवसाय सुरू होईल. म्हणजे या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये नव्या व्यवसायाच्या संधी तुमच्यासारख्या सायन्स ग्रॅज्युएशनला असलेल्या मुलांनी शोधल्या पाहिजे. कारण का, तर तुम्हाला दूरदृष्टी असते. आपण सगळे सायन्सचे विद्यार्थी असतो की आपल्याकडे थोडीशी एक वेगळी दृष्टी असते, कारण आपण डोळे उघडून काम करत असतो. इतरांच्या सारखं आपण डोळे झाकून किंवा झापड लावून काम करत नाही. तर आपल्याला जाता येता काही उद्योग सुचतात, जाता येता काही व्यवसाय सुचतात, आपल्या मनामध्ये काही उद्योग असतो एखादा, मग तो शेती क्षेत्राशी निगडीत असतो, शिक्षण क्षेत्राशी निगडीत असतो, मेडिसिन क्षेत्राशी निगडीत असतो, फूडशी निगडीत असतो. आपण शिक्षण घेत असताना गेली 15 वर्ष आपण शिक्षण घेतोय. तुम्ही आता TYच्या वर्गात आहात, म्हणजे गेली 15 वर्ष तुम्ही वेगवेगळ्या विषयाचं शिक्षण घेतलेलं आहे. हे शिक्षण घेत असताना सुद्धा कधीतरी 8वीला 9वीला 11वी 12वीला असताना, FYSYला असताना, आता TYला असताना आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करावा असं कधीतरी आपल्या एखाद्या मनात येतं, आणि असं मनात आलेली व्यक्ती पुढे भविष्यकाळामध्ये मोठा व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणेन की बाबा तुमच्या मनात असा विचार येत आहे ना, म्हणजे तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. ज्या माणसाच्या असा मनातच विचार येत नाही तो निगेटिव्ह असं नाही, पण तो संधी शोधत नाही. पण ज्याच्या मनामध्ये असा विचार येतोय की बाबा मी शिकलोय आणि मला एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे, बऱ्याच वेळेला आपल्या शिक्षणाचा आणि व्यवसायाचा संबंध लावून आपल्याला चालत नाही. तसा संबंध आपण जर लावत बसलो तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे शिकलो ते आपल्याला व्यवसायामध्ये आणताना खूप अडचणी आहेत. आणि यासाठी सगळं मार्गदर्शन मग आम्ही माननीय विनय झोटे सरांना विनंती करणार आहे की बाबा आम्ही त्यांना विद्यार्थी गाठवून देणार की सर या मुलाच्या डोक्यामध्ये काहीतरी व्यवसाय करायची त्याच्याकडे इच्छा आहे, आणि त्याच्याकडे जी इच्छा आहे त्याला आपण मूर्त रूप देऊया, त्याला चांगलं स्वरूप देऊया, असे आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं झोटे सरांना विनंती करणार. आणि झोटे सर मग आमची अशी एक टीम
तुमच्या मदतीला देणार आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोटिवेट करणार. खरं तर उद्योजक म्हणून मिरवणं हे जसं प्रतिष्ठेचं आहे, तर त्यासाठी कष्ट घेण्याची तुमची तयारी असणं हे पण फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळावेत असं आपल्याला वाटतं आणि ज्या लोकांना कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळावेत असं वाटतं, कदाचित ते तात्पुरत्या कालावधीसाठी शक्य होईल तुम्हाला, पण ते लॉंग टर्म नसतं. लॉंग टर्म तो इफेक्ट राहत नाही. तात्पुरता आपण छोटा मोठा व्यवसाय करून त्यातून थोडेफार पैसे मिळवतो आणि मग व्यवसाय तो थोडासा डबघायला येतो की आपण म्हणतो मग धंद्यात काय नाही राहिलं. बरेच उद्योजक 80% उद्योजक तुम्हाला म्हणतील की धंद्यात काय नाही राहिलं. याचा अर्थ असा ते निगेटिव्ह आहेत का? नाही. पण ते काळानुरूप बदलण्याची त्यांची इच्छा नाही, म्हणून त्यांना असं वाटतं की धंद्यामध्ये काही नाही. खरं तर व्यवसायामध्ये खूप मोठी समृद्धी आहे, वृद्धी आहे, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नव्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जाण्याची सवय लागते आणि मग आपण डगमगत नाही. तर मी माझ्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान करेन, विनंती करेन त्यांना, किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या वाटा शोधा. म्हणजे BSc केमिस्ट्री असलेले विद्यार्थी असतील, आमचे फिजिक्सचे विद्यार्थी असतील, इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी असतील, कॉम्प्युटर सायन्सचे आपल्या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 360 विद्यार्थी आहेत, केमिस्ट्रीचे 360 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी इन्क्लुडिंग बॉटनी, झुलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅट्स हे जे सगळे विद्यार्थी आहेत आमचे, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनामधला व्यवसाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय प्रयत्न करता येईल अशा स्वरूपाचं एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला मनामध्ये आणावं लागेल. तुमच्या शिक्षकांशी तुम्हाला त्या संदर्भात डिस्कस करावं लागेल. आमचे शिक्षक त्याला मदत करतील, तुमचे काही मित्र तुम्हाला मदत करतील, MCD तुम्हाला मदत करेल, बँक ऑफ महाराष्ट्र आम्ही मदत घेऊन देऊ, अग्रणी बँक जी आहे त्याची मदत आम्ही तुम्हाला घेऊन देऊ, वेगवेगळ्या उद्योजकांची आम्ही तुम्हाला मदत घेऊन देऊ. तर यासाठी महाविद्यालयामध्ये ENDC म्हणजे एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट सेल काम करतोय. तर या सेलची माहिती तुम्ही घ्या. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारा सरांना. खरं तर तुमचा प्रोफेशन हा आपल्याला आता ठरला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण 12वी झालो, 10वी झालो, मग आपण म्हणलं पुढे गेल्यावर बघू, पुढे गेल्यावर बघू, पुढे गेल्यावर बघू. बघता बघता तुम्ही आता BSc थर्डच्या शेवटच्या वर्गात आहात आणि मग आपण आता जर विचार केला नाही तर आपण भविष्यकाळात कुठंच कधीच विचार करू शकणार नाही, कारण पदवीचं तुमच्या शेवटचं वर्ष आहे. बघता बघता अजून 6 महिने निघून जातील. आता नोव्हेंबर संपेल, त्याच्यानंतर फक्त तुमचे 4 महिने कॉलेजचे राहतील, शासन परीक्षा घेऊन टाकेल आणि मग सगळेजण तुमच्यावर काय म्हणतील, समाज तुमच्यावर ग्रॅज्युएशनचा शिक्का मारेल, विद्यापीठाचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल, ऑटोनॉमस कॉलेज प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल आणि सर्वजण तुमच्याकडे पदवीधर विद्यार्थी म्हणून बघतील. पण तुमच्याकडं कसलंच एम नसेल, कसलीच दिशा नसेल, कसलंच काही टार्गेट नसेल, कसलाच विचार नसेल, तर त्या पदवीला काय अर्थ आहे का? काहीच अर्थ राहत नाही अशा पदव्यांना. म्हणून मी तुम्हाला असं सुचवेन की पदवी घेण्यापूर्वी, पदवीचं प्रमाणपत्र आपल्याला मिळण्यापूर्वी आपल्याकडे एक आपला असा विचार असला पाहिजे की ज्या विचाराचा उपयोग करून भविष्यकाळ आपल्याला सुजलाम करता येईल, सुफलाम करता येईल. मग तुमचा व्यवसाय कुठल्याही क्षेत्राशी निगडीत असू दे, तो शेती क्षेत्राशी निगडीत असू दे किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीशी निगडीत असू दे, कॉम्प्युटर क्षेत्राशी निगडीत असू दे, म्हणजे फूड टेक्नॉलॉजी निगडीत असेल, तुमचा केमिस्ट्रीशी असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची असेल, काही असेल, R&Dशी असेल, डेव्हलपमेंटशी असेल, अगदी सेवा सेक्टरमध्ये तुम्हाला जायचं असेल तर खूप मोठ्या संधी आहेत. पण तुम्ही तसा विचार केला पाहिजे. म्हणजे मी माझं शिक्षण एवढं झालंय आणि मी हा व्यवसाय का स्वीकारू असं जर ज्याच्या मनात येत असेल तर ती चुकीच्या दिशेने तुमची वाटचाल असेल. म्हणजे बऱ्याच वेळेला 80% केसेसमध्ये आपण घेतलेलं शिक्षण आणि आपल्या व्यवसायाचा फारसा संबंध लावून चालत नाही. काही काही ठिकाणी ठीक आहे, IIT मधून तुम्ही जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल तर समाज तुमच्याकडून अपेक्षा अशी करतो की बाबा तू IIT मध्ये हे शिकलाय आणि त्यासाठी तू असा व्यवसाय कर. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असा संबंध लावून चालत नाही. त्यामुळे मी विद्यार्थी मित्रांना आवाहन करेन की तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घ्या, वेगवेगळ्या लोकांच्या जे ते यशस्वी झाले, अपयशी कसे झाले, अपयश पण वाचलं पाहिजे आपण, म्हणजे आपल्याला दिशा मिळते. यशस्वी झालेल्या लोकांचा इतिहास वाचत असताना जेव्हा आपण अपयशी लोकांची माहिती मिळवतो तेव्हा सुद्धा आपल्याला चांगली दिशा मिळत असते. बऱ्याच वेळेला आपण काय होतं की यशस्वी लोकांचीच कथा वाचतो आपण आणि मग तसं यशस्वी व्हायचा प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच वेळेला त्यांनी किती कष्टाखाल्ल्या, किती कष्ट घेतले हे सांगता सांगता मग आपल्याला वाटतं की अरे एवढं जर कष्ट घ्यावं लागत असेल तर आपल्याला हे काय करायला नको. मग मला असं वाटतं की अपयशी लोकांचं वाचलं, त्यातून ते कशी उभारली तर तशी आपल्याला उर्मी मिळते. म्हणून सगळ्या विद्यार्थी मित्रांना म्हणेन की तुम्ही एखादा विषय तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, एखादा व्यवसाय तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि BSc झाल्यानंतर पुढच्या जून 2020 म्हणजे आता जून 2020 संपून गेलं, जून 2021 पासून मला या व्यवसायामध्ये जायचं आहे आणि त्यासाठी उरलेल्या या 8-9 महिन्यामध्ये मी तशी चांगली माहिती मिळवेल, मी शासकीय कार्यालयाकडे जाईन, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा या संदर्भातली माहिती तुम्ही घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आता महाविद्यालयामध्ये BSc भाग 3 मध्ये जवळजवळ आपल्याकडं 1200 विद्यार्थी शिकतात.
या 1200 विद्यार्थ्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल का? नाही. मी म्हणतो की फक्त 10% विद्यार्थ्यांनी, मी चव्हाण सर, मुंदळा सर, शिंदे सर, आमच्या डोरे सरांना सांगेन की तुम्ही 10% विद्यार्थ्यांचा विचार करा. म्हणजे वर्षभरामध्ये असे तुमच्याकडे 120 विद्यार्थी जरी तुमच्याकडे अप्रोच झाले 1200 पैकी, तर त्या 120 पैकी 12 विद्यार्थी जर तुमचे दरवर्षी व्यवसायाकडे गेले तरी सुद्धा काही हरकत नाही. खूप मोठी संख्या असेल असं मला वाटतं. म्हणजे महाविद्यालयामध्ये बीएससी भाग 3च्या वर्गामध्ये 1200 विद्यार्थी आहेत, सर्व तिकडे जाणार नाहीत ह्याची मलाही कल्पना आहे, तुम्हालाही त्याची जाणीव आहे. म्हणजे मी त्यातले फक्त 10% घेतले, 120 विद्यार्थी घेतले. 120 विद्यार्थ्यापैकी पुन्हा 10% आपण घेऊ, म्हणजे 1% जरी विद्यार्थी तिकडे गेले, 12 जरी उद्योजक आपले दरवर्षी झाले, मग ते खूप मोठा व्यवसाय सुरुवातीला पाहिजे असं नाही. अगदी स्टार्टअप तुमचा असेल, अगदी तुम्ही एकदा एखादं छोटं रजिस्ट्रेशन करून कारण हळूहळू उद्योग मोठे होतात. आपण जे आता मोठी मोठी नावं ऐकतो की नाही, टाटा, बिर्ला, अंबानी, ही जी नावं आहेत ती 200 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करतायत. तेव्हा आज ते खूप मोठ्या पोझिशनला आहे. म्हणजे आपण एका दिवसामध्ये स्वप्न पाहायला लागतो आणि बऱ्याच वेळा ते सगळी स्वप्न आपली फेल झाल्याची जाणीव पण आपल्याला होते. तसं करू नये. तर विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज त्या एंटरप्रेन्योर सेलच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. झोटे सर मला जॉईन झालेले दिसत आहेत, ते तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतील. महाविद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचं आणि MCDचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर झोटे सर यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार सर. आपण खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना आतापर्यंत उद्बोधन केलंय की विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायामध्ये कसं यायचं. फक्त शिक्षण घेऊन आत्ताचा काळ हा भागणार नाहीये की शिक्षणाच्या नंतर त्यांनी नोकऱ्या ह्या फार कमी प्रमाणात झालेल्या आहेत आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळतीलच आजची अशी शाश्वती पण नाहीये. तर त्यामुळे यांनी सगळ्यांनी उद्योगधंद्याकडे वळावं. याच्यासाठी आपण जो आपल्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून जो इनिशिएटिव्ह घेतलाय, जो एक हिरीचा वाटा घेतलाय, तो अगदी वाखाणण्याजोगा आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण सुरू असताना त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी एक असतं की मला आता एक नोकरी करायची आहे, मला शिक्षक व्हायचंय, मला प्राध्यापक व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, CA व्हायचंय, CS व्हायचंय. अगदी वेगवेगळे त्यांच्या मनात असतं. पण नाहीये किंवा त्यांचे पालक सुद्धा नाहीये. सॉरी टू इंटरप्ट यू सर. विनय सर, माझा पाल्य हा अगदी कुठल्याही कंपनीचा आज आपण हिस्ट्री घेतली तर 10 मध्ये त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू केला. साधारण उदाहरण आपल्याला सांगता येईल KPIT ह्या कंपनीची ते जॉब करायचे एका प्रतिष्ठित फर्म मध्ये. त्यांच्या मुलांनी इथे कंपनी सुरू केली आणि एक CA फर्म असलेली कंपनी की त्यांनी आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाहीच तर भारतभरात आणि जगभरामध्ये त्यांची KPIT नावाने एक प्रस्थापित कंपनी म्हणून झालेली आहे. ज्या कंपनीनं स्वतःची सुरुवात करताना कन्सल्टन्सीच्या मार्फत किंवा त्यांच्या CA सर्व्हिसेसच्या माध्यमातून कॉमर्सच्या बॅकग्राऊंडचे असताना सुद्धा आज त्यांना स्वतः अडॉप्ट केलेलं आहे आणि अडॉप्ट केल्याच्या नंतर अख्ख्या जगभरात आज त्यांचं नाव आहे. जसं की आता जस्ट ट्रेंडिंग 2015-16 पासून इलेक्ट्रिकलला आलाय की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सिस्टम मध्ये सुद्धा चेंजेस करून कंपनीला त्या बेसवर त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंपनीची उलाढाल हजारो कोटीमध्ये आहे. असा आपण का बरं प्रयत्न करत नाही? तर या सगळ्यांसाठी आपण जो एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मवर घेऊन त्यांना उद्योग व्यवसायाचे धडे किंवा त्यांच्यामध्ये मोटिवेशन म्हणा किंवा त्या क्षेत्रासंदर्भात आपल्या शासन स्तरावर ते आपण कोणकोणत्या गोष्टी करतो हे आज मी तुम्हाला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सातारा प्रकल्प अधिकारी विनय झोटे आणि तथा जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की शासनाकडे प्रचंड अशा योजना आहेत, पण या योजना तरुणांपर्यंत पोहोचत नाही. याच्याच उद्देशाने आम्ही एक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र माननीय लोंढे साहेब एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तसेच जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्री रोकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जसं सरांनी विचार मांडलाय की आम्ही एक तालुकास्तरीय नाही तर जिल्हास्तरीय
एक कक्ष स्थापन करतोय आणि त्या कक्षाला ऍडवायझरी सेल फॉर MCD म्हणून आम्ही त्याची लवकरात लवकर आम्ही घोषणा करणार आहोत. तर त्याची एक बैठक साताऱ्यामध्ये घेणार आहे आणि मला आनंद असा होईल की माझं सरांशी तर बोलणं झालं नव्हतं काही कारणास्तव, पण त्या सन्माननीय सदस्य म्हणून आम्ही माननीय प्राचार्य साहेबांचं नाव घेतलेलं आहे. आज मी त्यांची परवानगी इथे प्लॅटफॉर्मवरच घेतो. त्याचबरोबर आपल्या DG महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम यांचं सुद्धा नाव आहे आणि असे शिक्षण क्षेत्रातील असेल, उद्योग क्षेत्रातील असेल, त्याचबरोबर CA असतील की ज्यांच्या मार्फत उद्योग व्यवसायांना आपण हातभार लावू शकतो. व्यवसाय संदर्भातल्या ज्या संधी फक्त नाहीये त्यांना करणं खूप गरजेचं आहे. जर आपण किंवा त्यांचं सिम्युलेशन केलं नाही, त्यांचं मोबाईलनं जर करत नसेल तर त्याला काही अर्थ येणार. त्यामध्ये अगदी काही दिवसांनी त्या केंद्र मार्फत वेगवेगळे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडवर आपण करत आहोत. जवळपास 43 वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग आपण सुरू केलं होतं. आता सरांनी जी आकडेवारी मला सांगितली की त्यामध्ये जवळपास 200च्या वरती IT बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत. पण मला सांगायला इथे एक शोकांतिक असे वाटते की लास्ट टाइम साताऱ्यामध्ये 45 ते 40 विद्यार्थ्यांसाठी कोर्स आला होता आणि कोर्सचं नाव होतं हायटेक कोर्स होते सगळे. एक अनालिसिस, डेटा अनालिसिस होता, त्यानंतर डेटा सायन्स होता. याच्यासाठी विद्यार्थी मिळाले नाही आणि अगदी मोफत कोर्स होते. ते विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचले नाही किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असं त्यामध्ये म्हणता येईल. पण या सर्व विद्यार्थ्यांसाठी जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण उद्योग व्यवसाय नक्की सुरू करू शकतो. या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आपण कोणकोणते उद्योग करावेत. आता उद्योग हा कोणताही छोटा किंवा मोठा नसतो. उद्योग करण्याची फक्त तुमची मानसिकता असली पाहिजे आणि त्या मानसिकतेतनं ज्यांनी नोकरीच्या ऐवजी उद्योग व्यवसाय सुरू करत असाल की जेच आज आपल्या कॉलेजमधले, आपल्या क्लासमधले जे टॉपर आहेत तेच तुमच्या कंपनीमध्ये एखाद्या वेळेस एम्प्लॉई म्हणून तुम्ही घेऊ शकाल, एवढी ताकद तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये असते. उद्योग करत असताना सगळ्यात महत्वाचं डेडिकेशन खूप गरजेचं आहे. जर तुम्ही डेडिकेटेड नसाल तर तुमचा उद्योग यशस्वी होणार नाहीये. पण त्यासाठी तुम्ही असलेले स्मार्ट होणं गरजेचं आहे. स्मार्ट इन द सेन्स ऑफ टेक्नॉलॉजी असेल, काही टेक्नॉलॉजी एंगेजमेंट असतील किंवा तुम्हाला कुठल्या तरी चेंबर ऑफ कॉमर्सचा सपोर्ट घ्यायचा. चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे एखादी मोठी चेंबर ऑफ कॉमर्स असेल असं नाहीये की त्या उद्योगातील, त्या व्यवसायातील किंवा त्या संदर्भातील अगदी जो जाणकार असेल त्याचं मार्गदर्शन तुम्ही वेळोवेळी घ्या आणि मार्गदर्शन घेऊन तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. आता सुरू करत असताना तुम्हाला बेसिक खूप प्रश्न पडतात की माझा उद्योग करत असताना माझ्याकडे फंडिंग नाहीये, माझ्याकडे जागा नाहीये, माझ्याकडे मॅन पॉवर नाहीये. नाही म्हणून चालणार नाहीये. तुम्हाला उद्योगात यायच्या अगोदर एक मेंटॅलिटी करावं लागेल की मला उद्योग करायचा आहे, मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि जर तो व्यवसाय मला करायचा आहे तर त्याच्यासाठी पैसा पण माझ्याकडे असणं गरजेचं आहे. मग पैसा लाखो करोडोमध्ये तुमच्याकडे असावा अशी अपेक्षा नाहीये. अगदी 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि त्याच्यावरती तुम्ही फक्त एक मेंटॅलिटी घ्या, एक स्वतः इनिशिएटिव्ह घ्या आणि त्याच्यामध्ये उतरा. जर आपल्या आर्थिक क्षमता जर आपण तपासून बघितली आणि त्या आर्थिक क्षमतेच्या जोरावर आपली मेहनत जर आपण त्या मेहनतीला जोड दिली तर नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय हा अगदी यशस्वी करून कोट्यावधीचा व्यवसाय आपल्या सातारामध्ये असे प्रचंड उदाहरण आहेत की त्यांच्याकडे विश्व निर्माण केलेलं. मला बोलताना आनंद असा होईल की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारामध्ये सातारा कोल्हापूर बेल्ट असेल प्रसिद्ध आहे आणि सातारामध्ये त्याचं लेदरचं
क्लस्टर आहे आणि या क्लस्टर मध्ये सगळ्यांना परिचित असलेला किती जण इथे असे विद्यार्थी माहित नाही, प्लीज कमेंट चॅट बॉक्स मध्ये. सातारा लेदर हॅलो, काही टेक्निकल इश्यू होता. हा सर हा कंटिन्यू करा. ओके. हॅलो, तर साताऱ्यामध्ये असलेलं अगदी सातारा लेदर असोसिएशन असेल किंवा प्रियांका शू मार्ट असेल, अगदी त्यांनी चपलीला खिळे ठोकण्यापासून त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू केला होता आणि आज सातारामध्ये 4.5 कोटी रुपयाचा त्यांचा क्लस्टर आहे. 4.5 कोटीचं त्यांना मान्यता मिळालेली आहे आणि कोल्हापूर रोडवर ते अगदी सातारापासून एक 4 ते 5 किलोमीटरवर तो मॉल आहे आणि आज कोट्यवधीची त्यांची उलाढाल आहे. तुम्ही त्यांची priyankashoe.in नावाची वेबसाईट चेक करू शकता. त्यांच्याकडे असलेलं वेगवेगळं पोटेन्शियल, त्यांची एक कोल्हापुरी चप्पल जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्या चप्पलीची किंमत 7,000 रुपये आहे. तर असे तुम्ही अगदी छोट्या याच्यातनं सुरुवात करून सुद्धा आज कोट्यवधीची उलाढाल करू शकता. तर तेच आणखी सांगायचं झालं की बरेच विद्यार्थी हे शेतकरी बॅकग्राऊंड मध्ये असतात. त्यांचे आई वडील हे शेती करत असतात आणि ते म्हणतात सर माझे घरी काय प्रॉपर्टी नाही, माझे लेगसी नाहीये किंवा आणखी माझ्या घरात उद्योग व्यवसाय केलाच नाही कुणी किंवा घरचे उद्योग व्यवसाय करायचं म्हणजे सांगतात की तू तुझं शिक्षण घे आणि उद्योग व्यवसाय बाजूला ठेव, शिकायचं काम कर आणि शिक्षण झाल्याच्या नंतर आपण बघूयात काय करूयात. एक 7-8 वर्ष तो नोकरीच्या शोधात घालवतो, अभ्यास असतो, अभ्यास करत राहतो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करतो. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, एक ट्रायच्या नंतर दुसरा ट्राय, तिसरा ट्राय, यातनं कुठेतरी त्याला नैराश्य येत जातं आणि नैराश्य आल्यामुळे तो धड इकडचा नाही आणि तिकडचा नाही. तर त्यांनी ऍज पॅरलल नोकरी तर करावीच या मताचा मी आहे, पण नोकरी जर मिळत नसेल तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या अनुषंगाने विचार केला पाहिजे की आपण उद्योग व्यवसाय का बरं करू नये. नोकरीमध्ये असलेली प्रतिष्ठा ती उद्योग व्यवसायात नाहीत का, असं नाहीये. अगदी बघा, कलेक्टर जरी असेल किंवा आणखी कुणीही असेल, पण ते सगळे प्राथमिकता एक उद्योजक असतात. कारण की जर ते उद्योगी नाहीयेत तर ते त्यांचं काम यशस्वीरित्या करू शकणार नाहीयेत. की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी लिंकेज करून ठेवलेले आहेत की आपलं एक स्वतःचं मॉडेल कसं असावं किंवा आपण कोणत्या गोष्टी कोणत्या पद्धतीनं किंवा एसओपीनं कशा करू शकतो, की त्यांच्या प्रत्येक वागण्यात, बोलण्यात, चालण्यामध्ये उद्योग असतो. उद्योग नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आता सगळ्यात मोठे उद्योजक आहे कोण, तर आपल्या स्वतःची आई ही सगळ्यात मोठी उद्योजक आहे असं मला तरी वाटतं. कारण की त्यांचं जे काम आहे सकाळपासून एक त्यांचं रुटीन चालू होतं तर पूर्ण रात्री झोपेपर्यंत त्यांचं कंटिन्युअसली कामाचं रुटीन आहे आणि त्यातनं घरासाठी, परिवारासाठी, समाजासाठी जे कार्य करतात त्याची तुलना ही पैशामध्ये होऊ शकणार नाही, पण ते सुद्धा एक उद्योगच आहे. जसं सरांनी सांगताना की सगळ्यांचीच मानसिकता उद्योग व्यवसाय करायची असणार नाहीये, तो उपलब्ध करून दिलेला आहे. तो मध्ये आज मी महत्वाची योजना तुम्हाला सांगणार आहे की जी काही तरुणांना सगळ्यात महत्वाचा असतो की माझ्याकडे फायनान्स नाहीये, तर फायनान्स येणार कुठनं. तर फायनान्स मिळण्यासाठी महत्वाची स्कीम जी शासनाने घोषित केलेली आहे ती स्कीम म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. बघा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महाराष्ट्र शासनाची अगदी महत्वाकांक्षी अशी योजना आहे. योजना कुणासाठी आहे, तर ज्यांचं शिक्षण हे 7वी पास आहे कमीत कमी. आपण सर्व महाविद्यालयातील तरुण तरुणी आहोत, विद्यार्थी आहोत, तर ते तुम्ही करू शकता. जसं सरांनी सांगितलं आफ्टर ग्रॅज्युएशन व्हॉट, किती जण नोकऱ्या करणार आहेत, किती जण कॉम्पिटिटिव्ह मध्ये जाणार आहेत, पण किती जण उद्योग व्यवसाय करून बाकीच्यांना नोकऱ्या देणार आहेत. जर तुम्ही उद्योग व्यवसाय करत असाल तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला महत्वाचं सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया असणार आहे, निकष असणार आहे की तो तुम्हाला उद्योजक व्हायचा आहे, ही तुमची मानसिकता त्याच्यामध्ये असावी. म्हणजे तुमचं विलिंगनेस किती आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये इलिजिबल होता. मग आता याची चाचणी नाहीये कुठे, पण तुम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये येतात, कार्यालयात येतात किंवा डायलॉग करतात त्यावेळेस ते लक्षात येतं की तुम्ही याच्यासाठी किती सक्षम आहेत.
मग याची सक्षम होण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? जसं आता आपण एक ओरिएंटेशन घेतोय, एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, सेम त्या पद्धतीनं आपले वेगवेगळे प्रशिक्षण यामध्ये असतात आणि त्याला आपण ईडीपी म्हणतो, उद्योजकता विकास प्रशिक्षण. जर तुम्ही उद्योजकता विकास प्रशिक्षण केलं तर नक्कीच तुमच्यामध्ये ते गुण अंतर्भूत होण्यासाठी नक्कीच सहाय्य होत राहतं. तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यामध्ये तुम्हाला सेवा उद्योग आणि प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग अशा 2 पद्धतीने उद्योग व्यवसाय करू तुम्ही शकता. त्यामध्ये सेवा उद्योगासाठी 10 लाख रुपये आणि प्रोसेसिंग असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल याच्यासाठी तुम्हाला अगदी 50 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य हे शासनाकडनं बँकेच्या मार्फत दिल्या जातं आणि फक्त अर्थसहाय्य दिलं जात नाही तर त्याच्यासाठी लागणारी सबसिडी सुद्धा शासनाकडनं तुम्हाला वेळोवेळी दिल्या जाते. आता ही सबसिडी किती असते? तर जे एस-सी, एस-टी कम्युनिटीतील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 35%, माझ्या ज्या सर्व भगिनी असतील त्यांच्यासाठी 30%, माजी सैनिक असतील तर अपंग असतील तर त्यांच्यासाठी 35% आणि जनरल कॅटेगरीतील कुठलाही तरुण जर असेल तर त्याला 25% सबसिडी शासनाकडनं देय असते. बरं ही सबसिडी मिळते कधी? ज्यावेळेस तुम्हाला बँकेकडनं लोन मिळतं त्याच वेळेस शासनाकडनं याची सबसिडी तुमच्या लोन अकाउंटमध्ये शासनाकडनं वेळोवेळी दिल्या जात असते. मग आता या सबसिडीचे जे स्वरूप आहे ते स्वरूप ऑनलाईन थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतं आणि त्याची मॉनिटरिंग 3 वर्ष जिल्हा उद्योग केंद्र असेल, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज असेल आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र असेल हे तुमच्या सहकार्याला कंटिन्युअसली हँड होल्डिंगला तुमच्या सोबत असतात. आता बऱ्याच जणांचा स्कीम आता गाळा घ्यायचा आहे तर आणि गोठ्यामध्ये अडकून किती दिवस त्या शेळीपालनमध्ये करतोय ते 4.0 मुळे जी इंडस्ट्री आहे. सर एक मिनिट फक्त. ज्योती सर अनम्यूट करा. ज्योती सर अनम्यूट करा. आपल्याकडे केले आपल्याकडे बघा त्यांच्या नावाला जाऊ झोटे आपल्याकडून बघा. आपल्याकडे आले आले फास्ट अनम्यूट म्हणून. आपल्याकडे हॅलो. हा येतो. बोला सर. हा येतोय. हो येतोय बोला. फॉर इनकन्व्हिनियंट बॅटरी डिस्चार्ज झाली होती. उद्योग व्यवसाय करत असताना मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये तुम्हाला लागणारे जे कागदपत्र आहेत किंवा डॉक्युमेंट आहेत त्याची चेकलिस्ट मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांना राईट डाऊन करायचे स्वतंत्ररित्या व्हॉट्सअप पाठवण्याचं त्यामध्ये गरजेचा आधार आहे. एस-सी शैक्षणिक प्रमाणपत्र
शिक्षणाचा जो पुरावा आहे त्याच्यासाठी तुमची लेटेस्ट असलेली मार्कशीट असणं गरजेचं आहे. टीसी गरजेचा. प्रोजेक्ट रिपोर्ट नेमका असतात की आपण प्रोजेक्ट रिपोर्ट नेमका बनवायचा कसा, तर प्रोजेक्ट अंतर ही त्यामध्ये सगळ्यात अगोदर गरजेचे आहेत. ऍडव्हान्टेज गरजेचे आहे, डिसएडव्हान्टेज गरजेचे आहेत. तुमचे जे काही कन्सेप्ट असतील ओव्हरकम केलेल्या, की तुमचे जे चॅलेंजेस असतील ते तुम्ही कसे ओव्हरकम करणार आहेत, त्यातली ऑपॉर्च्युनिटी कोणकोणती असणार आहे. सगळ्यात महत्वाची तुमची बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे तुम्ही एक जो उद्योग व्यवसाय करणार आहेत तो उद्योग व्यवसाय करत असताना तो प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये असणार आहे याचा संपूर्ण ताळेबंद तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचा असतो. त्यानंतर पर्टिक्युलर की तुम्ही नेमकं लोन तुम्हाला कशासाठी हवंय, किंवा प्रकल्प करत असताना लोन अमाऊंट तुमची किती असणार आहे, स्वतःचा हिस्सा हा किती असणार आहे, स्वतःचा भागभांडवल किती असणार आहे, वर्किंग कॅपिटल किती असणार आहे इत्यादीचा त्यामध्ये अंतर्भूत असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यामध्ये 45% 45% हे मशिनरी कॉस्ट असणं गरजेचे आहे. या 45% कॉस्ट मध्ये मिनिमम तुम्हाला त्यामध्ये ज्या मशीन्स असतात त्या मशीन्स, त्यानंतर जागेचं जर बांधकाम असेल तर जागेचं बांधकाम सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करू शकता. जागा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वेगळं प्रोव्हिजन त्यामध्ये आहे. अशी एकंदरीत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही त्यामध्ये लाभ घेऊ शकता. फक्त एवढंच नाही तर त्या संदर्भात असलेल्या बँकेकडे जे प्रपोजल आहे ते प्रपोजल द्यायचं असताना त्यामध्ये डॉक्युमेंटेशन कोणकोणते असले पाहिजेत. वीज बिल असलं पाहिजे तिथे. जर तुम्ही प्रोडक्शन मध्ये असाल तर वीज बिल तिथे गरजेचंच आहे. तिथे लाईट कोणते आहे तुमच्याकडे, 3 फेज आहे, सिंगल फेज आहे, त्याचं जस्टिफिकेशन तिथे देणं गरजेचं आहे. त्यानंतर जर विशेष प्रवर्ग असेल तर विशेष प्रवर्गासाठी तुम्हाला विशेष प्रवर्ग असलेल्याचं एक प्रमाणपत्र सुद्धा देणं गरजेचं आहे. अपंग असाल तर अपंगाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला तिथे देणं गरजेचं आहे. जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिकासाठी सुद्धा तुम्हाला त्यांचं एक जे प्रमाणपत्र आहे ते तिथे देणं गरजेचं आहे. जर स्वतःच्या मालकीची जागा असेल तर तुम्हाला एक स्वतःचं सेल्फ डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे. पण ती जागा जर रेंटेड असेल तर तुम्हाला रेंट एग्रीमेंट तिथं असणं गरजेचं आहे. तर हे रेंट एग्रीमेंट करत असताना ते बॉन्डवर असावं की अगदी साध्या कागदावर असावं, याचे पण काही निकष आहेत आणि त्या निकषानुसार ते देणं गरजेचं आहे. एक पक्क म्हणजे 7 वर्ष अग्रीमेंट असलेलं तुम्हाला या उद्योग व्यवसायासाठी घेणं गरजेचं आहे. पण हे घ्यायचं कधी आहे, बँकेत प्रपोजल मंजूर झाल्यावर की मंजुरीच्या अगोदर, या सगळ्या शंका ज्या असतील त्याच्यासाठी आम्ही आमचा एक ईडीपी कोर्स आहे तो डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला अगदी MIDC कडनं जागा घ्यायची असेल तर त्याची प्रक्रिया काय असते, लोन प्रपोजल मध्ये बँकेकडे कोणत्या योजनेअंतर्गत कसा अर्ज करायचा आहे त्या संदर्भात, बेसिक एखादा उद्योग व्यवसाय आहे तर त्या संदर्भातला बेसिक अप्रोच आपण कसा आणि कुठे करायचा आहे, त्याच्यासाठी लागणारी डॉक्युमेंटेशन असेल, त्यासाठी लागणारी संपूर्ण सिस्टम असेल की त्याच्यासाठी लागणारा 2 वर्षापर्यंतचा हँड होल्डिंग सपोर्ट हा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडनं तुम्हाला दिला जाणार आहे. आणि त्याच्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रस्थापित असलेलं आपलं रयत शिक्षण संस्था सुद्धा त्यांच्या परीनं हिरहिरेने आपल्या उपक्रमामध्ये वेळोवेळी सहभागी झालेला आहे आणि यापुढे पण होत राहणार आहे. प्रकल्प जी मर्यादा आहे तर निर्मितीसाठी असेल किंवा प्रोडक्शनसाठी असेल ती 50 लाख रुपये आहे आणि मात्र सेवा जर असेल तर 10 लाख रुपये त्यामध्ये आहेत. त्याच व्यतिरिक्त आणखी आपण जे मराठा समाजातील तरुण तरुणी असतील त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून 10 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची शासनाकडनं प्रोव्हिजन केलेली आहे आणि हे कर्ज बँकेकडनं उपलब्ध होईल. मात्र त्यावरचं जे व्याज आहे ते व्याज शासन तुम्हाला रिएम्बर्स करणार आहे. जर तुम्ही 10 लाख रुपये घेत असाल म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे, पैसे वापरायला मिळणार आहेत आणि तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायातनं हे पैसे शासनाला परतफेड करायचे. त्याचा कालावधी हा 5 वर्ष असतो. त्याचबरोबर जे काय माझे बंधू भगिनी असतील त्या ओबीसी इतर मागास प्रवर्गातील असतील त्यांच्यासाठी पण ओबीसी महामंडळाच्या मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या धर्तीवर सुद्धा 10 लाख रुपयाचं देय असलेलं कर्ज मंजूर आहे. त्यासाठी सेवा प्रक्रिया याच्यासाठी 10 लाख रुपयाची ही मर्यादा त्यामध्ये टाकलेली आहे. परत कोणताही उद्योग व्यवसाय जर तुम्हाला करायचा आहे तर त्यासाठी विलिंगनेस ही सगळ्यात गरजेची आहे आणि जोपर्यंत तुम्ही
उद्योग व्यवसायाप्रती जागरूकता निर्माण नाही करणारे किंवा त्याप्रती तुमचं स्वतःच एक मत ठोस असं व्यक्त करणार नाहीये की मला उद्योगामध्ये जायचं आहे, मला व्यवसाय करायचा आहे आणि हा व्यवसाय करून मी माझ्या कुटुंबाला, गावाला, समाजाला, राष्ट्राला नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करील, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. यासाठी असलेले हेल्पिंग हँड्स प्राचार्य साहेबांच्या रूपानं, महाविद्यालयाच्या रूपानं, जिल्हा उद्योग केंद्राच्या रूपानं, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या रूपानं अगदी कायमस्वरूपी हे तुमच्या सोबत असणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही निश्चिंत राहून कधीही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासोबत संपर्क करावा. या कार्यालय हे आपल्या तुम्ही कधी येऊन या उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती असेल ती तुम्ही घेऊ शकता. ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील त्यांनी अर्ज हे www.mahaonline.cmegp.org.in किंवा mahacmegp.gov.in या वेबसाईटवर ते जाऊन स्वतःचा अर्ज ऑनलाईन सुद्धा करू शकता. आमच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी मोफत व्यवस्था आमच्या कार्यालयामध्ये केलेली आहे. जिल्हा उद्योग केंद्र सातारा येथे येऊन तुम्ही तुमचे अर्ज हे अगदी मोफत इथून भरू शकता. त्याचा या योजनेचा लाभ घेऊ शकता. फक्त ही एकमेव योजना अशी आहे की त्यामध्ये तुम्हाला मॉर्गेज देण्याची गरज नाहीये. आता मॉर्गेज देण्याची गरज नाहीये म्हणजे तुम्हाला कोणतीही वस्तू, तुमचा उद्योग व्यवसाय असेल, तुमची शेतजमीन असेल किंवा तुमचा स्वतःची प्रॉपर्टी तारण द्यायची आवश्यकता नाहीये. तारण न देता सुद्धा तुम्हाला कर्ज हे बँकेकडनं मंजूर होऊ शकतं. अगदी मार्च एंडिंगच्या अगोदर आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या केबीपी महाविद्यालयामध्ये 23 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण झालंय. त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना 50 लाख रुपयापर्यंत असलेले कर्ज प्रकरण हे मंजूर झालेले आहेत आणि कर्ज प्रकरण मंजूर होऊन बँकेकडनं त्यांना डिस्बर्समेंट सुद्धा झालेली आहे. तर आपण सुद्धा या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावात अशी मी इथे सर्वांना विनंती करतो. कुणाचे काही क्वेश्चन्स असतील तर ते आता विचारू शकाल सर. पार्टिसिपेंट्स पैकी जर कुणाला काही विचारायचं असेल तर त्यांनी आता झोटे सरांना हँड रेज करून किंवा चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाकून क्वेश्चन विचारावा. मराठीमध्ये तुम्ही प्रश्न विचारले तरी चालतील. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल असेल तुम्ही निश्चिंत एक मोठा भाऊ आहे म्हणून असं विचारा. मी तुमच्या प्रश्नाचे मनमोकळ्या पद्धतीने उत्तर देईल. विद्यार्थ्यांपैकी कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारावेत. तुम्ही हँड रेज करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये आपला प्रश्न टाकू शकता. विद्यार्थ्यांना जर केंद्र सरकारच्या स्कीम आहेत त्याच्या संदर्भात माहिती नसेल ते विचारा. राज्य शासनाच्या काही स्कीम आहेत का ते सरांना विचारू शकता तुम्ही. त्याला सबसिडी किती आहे, सगळ्या स्कीमची सरांना नावं माहित आहेत, त्यासाठी अप्लाय कसं करायचं ते सगळं माहित आहे. तुम्हाला फक्त प्रश्न विचारण्याची गरज आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी खूप स्कीम आहेत सरांकडे, तुम्ही विचारा. सरांनी आता जो मुद्दा उपस्थित केला ऍग्रिकल्चर संदर्भात कोणकोणत्या योजना आहेत, तर शासनाच्या अगदी महत्वाकांक्षी असलेल्या 2 योजना मागच्या 2 महिन्यामध्ये डिक्लेअर शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये विकेल ते पिकेल नावाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत अगदी तुम्ही तुमचा बचत गट असेल किंवा तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा वैयक्तिक लाभार्थी यामध्ये पात्र होऊ शकतो, पण त्याला शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत किंवा गटाच्या मार्फतच जाणं गरजेचं आहे. त्यामध्ये अगदी 50,000पासून तर 5 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध होतं. आफ्टर मार्केट सपोर्ट, मार्केटिंगसाठी, आफ्टर बिझनेस मार्केटिंगसाठी, त्याचबरोबर बिझनेस सिलेक्शनसाठी, इत्थंभूत पायाभूत सुविधासाठी तुम्हाला 50% ते 60% शासनाकडनं यामध्ये अनुदान उपलब्ध आहे. यामध्ये
विविध वेगवेगळ्या प्रकारचे शेतीपूरक उद्योग व्यवसाय तुम्ही 100 करू शकता. आणि हे सुरू करत असताना त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी ही कृषी विभाग जरी असली तरी त्याला बॅकग्राऊंडला आपल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत लागणारे जे प्रशिक्षण आहे ते MCDच्या मार्फत उपलब्ध होणार आहे. आणि आम्ही तसा प्रयत्न करणार आहे. जे कोणी विकेल ते पिकेल किंवा स्मार्ट या 2 योजने जर तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भात अगदी 5 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो. आणि त्याच्यामध्ये कुठलाही बँकेचा रोल नाहीये. ही सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे. 50% स्वतःचं भाग भांडवल आणि 50% हे शासनाकडनं थेट अनुदान. यामध्ये बँकेकडे जायची आवश्यकता पडत नाही. म्हणजे तुमचे जे प्रकल्प आहेत हे अगदी महिन्याभरामध्ये सुरू होऊ शकतं. त्यामध्ये स्मार्ट किंवा विकेल ते पिकेल मध्ये 20 लाख रुपयापर्यंतचे अधिकार हे तुमच्या तालुका स्तरावर दिलेले आहेत. जर तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमचा गट असेल किंवा आत्मा अंतर्गत रजिस्टर गट असेल, तुमच्या वडिलांचा, तुमच्या भावांचा, तुमच्या घरातील मोठे जे जाणकार मंडळी आहेत त्यांचा, तर ते त्यामध्ये लाभार्थी लाभ घेऊ शकतात. 10 लाख रुपये मात्र त्यांचं स्वतःचं भाग भांडवल असावं आणि 10 लाख रुपये हे शासनाकडनं त्यांना थेट अनुदान मिळणार आहे. तुम्ही त्यात करू शकता. स्मार्ट मध्ये तर स्मार्ट मध्ये 60% पर्यंत अनुदान आहे. त्याचबरोबर जे कोणी मत्स्य संपदे संदर्भात इंटरेस्टेड असेल, आपला सातारा हा विविध परिसर, वेगवेगळ्या भौगोलिक स्वरूप यासाठी प्रसिद्ध आहे. एक भाग पूर्ण थंडीमध्ये तर दुसरा भाग हा वाळवंटामध्ये असल्यासारखा आहे. मान खटावची परिस्थिती वेगळी आहे. वाई भाग असेल, पाटण असेल किंवा महाबळेश्वर असेल, हा भाग वेगळा आहे. तसेच खंडाळा, पाटण हा भाग MIDC साठी नाव घेतलं जातं. सातारामध्ये आपलं संमिश्र आहे. पण फिशरी संदर्भात जर त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही मागील 1.5 महिन्यामध्ये शासनाने इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि अगदी तुम्ही यामध्ये सुरुवात करू शकता ते 6 कोटी रुपयापर्यंत. आणि यामध्ये 60% हा शासनाकडनं तुम्हाला मिळणारं अनुदान आहे. अगदी 3.90 करोड तुम्हाला अनुदान स्वरूपामध्ये शासनाकडनं सहकार्य मिळू शकतं. तुमच्या सर्व मित्रांनी जर एक विचार केला की मला सगळ्यांना फॅब्रिकेशन मध्ये जायचं आहे आणि स्वतःचा एक गट केला, क्लस्टर निर्माण केलं, तर 85 क्लस्टरच्या योजनेसाठी तुम्हाला दिलं आहे. म्हणजे जर तुम्हाला 1 कोटी रुपयाचा उद्योग व्यवसाय करायचा आहे तर तुमच्या 10-15 लोकांनी एकत्र येऊन प्रत्येकी 1-1 लाख रुपये जरी टाकले तरी तुमचा 1 कोटी रुपयाचा उद्योग व्यवसाय हे शासन उभं करून देऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी तुमची असलेली इच्छा ही महत्वाची आहे आणि तुमचा प्रोजेक्ट हा अप्रोप्रिएट असला पाहिजे आहे. त्या प्रोजेक्ट मधनं शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, उद्योग व्यवसायात जे येऊ घातलेले लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट हा गुणवत्तेचा असला पाहिजे आणि त्यातनं रोजगार निर्मिती होऊन लोकांपर्यंत त्याची सर्व्हिस जाणं अपेक्षित आहे. सर, थँक्यू सर. सर, एका विद्यार्थ्याची चॅटबॉक्स मध्ये रिक्वेस्ट होती की ऍप्लिकेशन साठीची वेबसाईट आपण एकदा परत सांगाल का? ओके सर, cmegp.gov.in, चीफ Okay. मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, CMEGP. येस. आणि एक शेवटचा प्रश्न की ज्या काही शासनाच्या स्कीम्स आहेत त्या फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आहेत का, म्हणजे ट्रेडिंगसाठी वगैरे सुद्धा आहेत? बघा सर, ट्रेडिंगसाठी शासनाची योजना नाहीये, पण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असेल किंवा ओबीसी महामंडळ असेल यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगसाठी अलाव आहे. पण DIC जिल्हा उद्योग केंद्राकडे ट्रेडिंगसाठी तुम्हाला अलाव करत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही एकतर सेवामध्ये असणं गरजेचं आहात किंवा मग प्रोसेसिंग मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ओके, म्हणजे सर्व्हिस सेक्टर अलाउड आहे. ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या विभागाची योजना घ्यावी लागेल. आणि जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल किंवा सर्व्हिस मध्ये यायचं असेल तर तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रामधनं ती योजना करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. येस सर, थँक्यू. In the end, we are very much thankful to Vinay Zote sir for his valuable guidance regarding entrepreneurship development. Really, your speech has definitely opened or explored us the different opportunities at the government level which are available for the new entrepreneurs.
and we are very much thankful to hear you. We look forward to hear you again and again, and we look forward for a long association with your organization. And with this, I thank you, sir. Once again, thank you. Thank you. Now I request our next speaker, Mr. Shashikant Shinde, sir, to start away with his session. Mr. Shashikant Shinde, sir, is the coordinator of YCI CIII Center. I request Shinde, sir, to deliver his talk. Over to you, Shinde, sir. Thank you, sir. At the outset, I am very much thankful to Entrepreneur Development Cell of Yashwantrao Chavan Institute of Science for giving me an opportunity to interact with you. So today we are mainly discussing about entrepreneurship development process. Just now, Zote sir have broadly explained various concepts regarding MSME. Connection to that, I will extend this talk next. We all know that there are various schemes related to micro and medium scale entrepreneurs. We at Yashwantrao Chavan Institute of Science have also some infrastructure and facilities for grooming and fostering your ideas, your entrepreneurship, and to build ecosystem amongst you. So just let me share my screen. Doke sir, screen share चा फक्त हे करा. आता ज्या जोटे सरांनी आपल्याला ज्या वेगवेगळ्या MSME च्या स्कीम्स होत्या त्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. So I mainly focusing on what is entrepreneurship development. So we all have aware about Center for Invention, Innovation and Incubation, which is at our institute. So main aim or objective of this center is also to support entrepreneurs startup. So for that, I will focusing on what is entrepreneur, characteristics of entrepreneurs planning to become or to be an entrepreneur. So we all are discussing what is entrepreneurs. So the term entrepreneurship is often used synonymously with entrepreneur. So these two are sides of two coins, but conceptually these two are different. So entrepreneur is essentially a business leader and entrepreneurship is the function performed by him. In short, entrepreneur or in Marathi we say udyojak and entrepreneurship udyojakta. Entrepreneur is always in the process of creating something new and assuming the risk and rewards. Entrepreneurs are people that notice opportunity and take the initiative to mobilize resources to make new goods and services. So this is about entrepreneurs. Now there is another term which is intrapreneurs. So intrapreneurs are same mindset like entrepreneurs. Only difference is they work in large companies and contribute to the innovation of the firm. So intrapreneurs often become entrepreneurs. Why I'm telling you that? Because we after graduation are thinking about job, some are thinking about their own business. So those who are seeking for jobs are entrepreneurs, but they have in mind to start his own business. One day they will become entrepreneurs. So this is broad difference between intrapreneur and entrepreneurs. So
who are entrepreneurs? So comment like that, entrepreneurs are original thinkers, those who can take risk, those are entrepreneurs. Take responsibility for own actions, feel competent and capable, set high goals and enjoy working towards their goal. So these are common traits. Also, in some they have family businesses, so they are firstborns in that family, so they continue their business. So these are some common traits related to entrepreneurs. So until now, we have come to know what is about entrepreneurship and enterprise. So with that, entrepreneur is person like you and me. Entrepreneurship is process. So entrepreneur is person who are taking risk, want to create new goods, new product with creative thinking, with innovation, and this is the process which is known as entrepreneurship. And with that process, he build his own enterprise, which is outcome of that. So these are three terms: entrepreneur, entrepreneurship, and enterprise. Also, there are various types of entrepreneurship, like small business entrepreneurship. As in previous talk, Jote sir have given very broad information about small businesses, medium and micro scale businesses, opportunities, advantages of that. One step ahead to the small business will become startup and entrepreneurship. We can say, when we have small business, it is proprietary firm. When we go for taking investments from others, then we go for private limited. And when our private limited firm grows to certain extent, then we take public investment and it is become public limited. So if we classify entrepreneurship: small business entrepreneurship, large company entrepreneurship, scalable startup, social entrepreneurship, innovative entrepreneurship, hustler entrepreneurship, likewise. So at this stage, we want to know what are the characteristics which are required for entrepreneurs. So entrepreneurs should be highly motivated, strong managerial skills, and good technical skills. So these are some requirement for the entrepreneurs. When we are planning to be an entrepreneur, we have to keep in mind certain questions related to that. Some of them are: what are my motivation for owning business? Why I want to become an entrepreneur? Why I want to go for this business? Then, should I start or buy a business? It means, should I work on new idea, new business process, or should I buy other business which is going on? What and where is the market for what I want to sell? This is more or most important things. The market survey must be there. So what could be sale in Satara? What is the need? What is the market need that I have to, when I want to become entrepreneur? Before that, I want to take that survey, market research of that business plan of our business. We need to think about that. What cost will be there? And should my company be domestic or global? So when I'm going for entrepreneur, primarily I want to think on that also. So as we have discussed, entrepreneurs have different thinking ability, high risk taking, they are creative persons. So as technical persons, so we are all technical persons, and we are industry looking towards us as
hoping for, we have some idea related to technology, and for that we have to know certain things, and that are creativity, invention and innovation. So for starting either startup, either an enterprise, we have to be creative, we have to solve problem, we have to problem solving ability, we have certain managers skills, we have come to know about economical factors. So there is innovation and creativity. So what is innovation and what is creativity? If I have certain idea, we can say it is creativity. And innovation is bringing ideas to life. So this is the difference between creativity and innovation. It means creativity coming up with idea, and innovation brings ideas to life. Also there is another term which is innovation and invention. So invention is the creation of new concept. For example, if we take example of mobile, then when first mobile has come in market, then at that time it is invention, but now there are addition into that. So smartphone which are looking nowadays, it is innovation into that. From that innovation we can make commercial, or we can make money from that. So innovation, reducing that concept to practice and making commercial success. As science background, what is difference between innovation and science? And innovation is conversion of knowledge into money. So these are terms we have to keep in mind as entrepreneur, as startup, or also as graduate, as a researcher. So one can think why I want to be entrepreneur, and why I am in entrepreneurship process, and why I form my enterprise. So economic growth is the effect of entrepreneur. Economic growth is effect and entrepreneur is the cause. So current in pandemic COVID-19, we have come across various problems, we have solved that problems, and this is due to the local needs, local market, and their problems are solved by small and medium scale entrepreneurs. So nowadays everywhere, when we go on Amazon, Flipkart, or anywhere, we say, we come to know during advertise, these products are made locally, or local manufacturer have contribution to that. So nowadays share or entrepreneurs are increasing. So they are main wheels of the economy. To business propositions, provide new market products, services to the society by bringing together, combining various factors of production, and main thing, they change lifestyle of the people. Now we are experiencing all these things. So before pandemic, everyone are looking for brands. During purchasing the products, we look for the brands, but nowadays our mentality is the product, whether this product is local or whether I can get this product locally. So this is important things nowadays. Now earlier principal sir have also said, Jyoti sir have also mentioned, there is 10 out of 10, 9 startups are fail, or entrepreneurs not become so successful. What are the reasons? What are the limitations for that? So there are various limitations. Some are social, cultural factors, because we don't want to go for business. We are job seekers. Low motivation and confidence, inadequate information on procedures and fundraising for entrepreneur
he has to be good manager. So he has to raise fund. He want to know information about market, new product, and various things about that. Inadequate knowledge of market assessment and enterprise management. So these are some limitations why all startups are not become so successful. So these are also some reasons why entrepreneurs are unsuccess, or why some of them are become successful. So successful entrepreneurs have creative and innovative, position themselves in shifting new markets. It means as per change in market, they shift their products or their plans, create new products, create new processes, and create new delivery system. And why they become unsuccessful? Because poor management, low work ethics, inefficiency, failure to plan or to read the market research, poor money management. These are the some reasons why entrepreneurs are failed. So with that, you feel what entrepreneurs do, or what is the role of entrepreneur. Earlier we have focused on entrepreneurship and enterprises. So the entrepreneur who enterprise will share with employment generation, which is give their benefits to poverty elevation, also increasing outputs, product in the form of products, so exports can get increased and it create wealth, higher productivity and innovation, so that government or through tax their revenues get increased. So one entrepreneur can change whole societal scenario. So that's why entrepreneurs, more numbers of entrepreneurs are needed. So how entrepreneurship ecosystem can be developed, how entrepreneurship is developed. In our institute we have entrepreneurship development cell. So for that we need a good environment to be entrepreneur to enterprise journey. So how that process or how entrepreneurship development can happen? So there are identification of area, identification of process, identification of product. This is through market survey, market research, selection of idea or product. Training is required, skill entrepreneurship. So entrepreneurship, those are business, those are related to technology. All skills has required for successful entrepreneurship. Counseling is needed. So there we need mentoring for entrepreneurs or startup. Also need support for creating enterprises. We need certain supports, either legal support, intellectual property rights supports. All supports are needed for entrepreneur to become enterprise, successful enterprise. Contribute towards developing entrepreneurial culture, facilitate creation of conducive environment, and intervene for developing enterprises, technology, and management. So these are required things to be successful, or from entrepreneur to enterprise journey. So these are stage early socialization. In that there certain market research, we can also say that literature survey support. Then it becomes emerge as a startup. It means when I have certain idea, I work on that, then I am become startup. Then I have to survive, I want to grow my startup, and for that I need certain incubation, need certain support, and which has supported at our YCIS co-working space, where we support, we mentor, we groom your ideas, we groom your business, we
mentor your ideas. And then after certain grooming, their idea, their business survive, and at the next it goes into acceleration stage and they will grow. So these are stages for entrepreneur or startup to grow in successful business. So in early socialization, there is creating literature related to our industry, related to our product, short duration vacation camps, as Jote sir have mentioned. We need certain skills, so that we have to need to know about certain things like schemes, how to apply for any things, what skills are needed, what technology I can use, how I can manage my banking, manage my financial needs. So for that, any entrepreneur have to attend certain EDC, entrepreneurship development camp, visit industries for market survey, for research, to know competition in the market, also interact with entrepreneurs, achievers from different fields. So getting, as principal have said, to become successful, we want to know why certain entrepreneurs have failed. For that, we have to interact with other entrepreneurs also. Competitions, we have to know competition, what is competition, for what product there is competition. We have, for that, we need early socialization. Success stories, those who have successfully in the market, their business projection, role models. We have to, everybody have, coming for business, everybody have their role models. We have to put our role models also. And then when we do these literature, then we emerge with our idea. We have idea and we have certified idea, and we come up with certain product, and this is our emergence or startup stage for entrepreneur. So here we are from entrepreneur to startup. We need certain entrepreneurship education, entrepreneurship training, business plan, teaching and training, technical training, management skills. As to run startup, as to run enterprise, we have need certain management skills. We have to manage our finance, we have to manage our human resource. All these things we have to be skilled. Technology demonstration, the technology which is needed for our business, and trade fairs, means share market, how share market works, what is IPO, what is market. These things we have to know. And then with that, to survive our business, to survive our enterprise, we need good accounting. Our product should be in market. We have to manage our human resources. For that, we need certain mentoring and coaching. For that, in growth stage, we have to accelerate our product, accelerate our business, and this is another stage where we need R&D, innovation, value addition into the product. Likewise, then we have to know about finance and IPO. IPO is when from private limited to we go for public. So we want more funds. Early stage, we take fund or finance from bank or from investor, but when we are growing, we need more funding for grooming our business. At that time, instead of that, most easy thing is we have to launch our IPO. So for that, we have to know what is share market and other things also. We have to build our brand value and maintain our brand value. Okay, and for that, then that entrepreneur is successful. For that, what are the facilities at our institute? What we are providing at Yashwantrao Chavan Institute of Science, Center for Invention, Innovation and Incubation. This center is basically built for that, with aim and objective: help innovators to develop new products, promote technology startups, provide high industrial training and co-working space for entrepreneur. We need office space, we need mentoring, we need skilling, so that to the all that one-stop solution we can give at incubation. So for any entrepreneur, any startup to be a successful,
he has to enroll any incubation center, either a YCISC triple or any other. There he groomed their ideas, their company or their enterprise. So YCISC triple I providing these things. We provide co-working space, we provide mentoring, we provide IPO related, intellectual property rights related support. We provide certain funding opportunities, financial support like angel investment, venture capitalist, or private equity. We also support for company registrations and other things. So in incubation center, when you enroll in our incubation center, you are pre-incubator of our center, and we groom your idea, we support your idea to become successful entrepreneurs. So at YCC III, you will got all support, starting from technical support to financial support also. So these are physical infrastructure for your which is at YCISC III. We have incubation center there. You can come, you can work at your own office with Wi-Fi facility, with one-stop solution like training room. We have conference room. All that required for your business, it is there in incubation center. We have technology support from Tata Technologies. We have incubation supports from Science and Technology Park. So this is all you get at incubation center. And as we have mentioned earlier, you need certain skills for successful entrepreneur. We also support certain skills which are needed for your business. Also in YCC III, we have arranged certain faculty development program for entrepreneur development. Also at last year, Pankaj Mundra sir and me, we have taken one entrepreneurship awareness camp for student of our institute, where experts from Science and Technology Park and other field have guided the students related to entrepreneurship. In that, as mentioned, funding is main thing, and for as we are technology based incubation, we are take support from DST, various funds from DST we can apply. As Jotesh sir have mentioned about MSME and state government schemes, there is one agency which is DST, which provide National Science and Technology Entrepreneurship Development Board. Through that, there are certain schemes whom you can take advantages and apply for that also. There are also Startup India, where there are also certain schemes. These are some schemes, initiatives where you can apply for your startup or entrepreneurship. We also take some entrepreneurship awareness camp where we train you for your entrepreneurship. So with that, we all know that there are successful entrepreneurs present, but as any entrepreneur need certain role models. In quickly, I will show one video where you can get idea how entrepreneur is not limited to age or any other restrictions. So please see this. हम पहुंचे हैं मुंबई के गरोडिया इंटरनेशनल सेंटर फॉर लर्निंग मिलने 13 साल के तिलक से। ये भी अपने दोस्तों की तरह रोज स्कूल आते हैं सर और क्लास अटेंड करते हैं, मस्ती करते हैं, मन लगाकर पढ़ाई करते हैं, लेकिन संडे को कुछ ऐसा करते हैं जिसे देखकर आप कहेंगे OMG। जी हाँ, ये संडे को ऑफिस जाते हैं, अपने एम्प्लॉइज से अपडेट लेते हैं, बिजनेस की ग्रोथ चेक करते हैं और डेवलपमेंट के लिए ब्रेनस्टॉर्मिंग भी करते हैं, क्योंकि संडे को ये बन जाते हैं बिजनेसमैन। OMG, 13 साल का बच्चा इतना सब करता है, किस मैनेजमेंट देवता के अवतार हो भाई।
माय नेम इज तिलक मेहता। मैं 8वीं कक्षा में पढ़ता हूँ और मैं पेपर्स एंड पार्सल्स का फाउंडर हूँ। पेपर्स एंड पार्सल्स इज बेसिकली ऐप बेस्ड कुरियर सर्विस। इट प्रोवाइड्स सेम डे डिलीवरी एट अ रीजनेबल कॉस्ट। OMG, नन्ही सी जान ने कंपनी बना ली। अरे तिलक यार, तुम तो कॉम्प्लेक्स दे रहे हो। ये बताओ ये सब किया कैसे? आई मीन ऐप बेस्ड कुरियर कंपनी का आइडिया आया कैसे? मैं मेरे अंकल के घर पे गया था और मैं मेरी उधर बुक्स भूल गया था। सो नेक्स्ट डे आई आस्क्ड माय फादर कि अगर कोई कुरियर कंपनी है जो मुझे पहुंचा सकती है बुक सेम डे। उन्होंने मेरे को बताया कि ये तेरे बुक से ज़्यादा चार्ज करेगी और ऐसी कंपनीज भी बहुत कम है। Then a few days later, I saw a डब्बा वाला in my colony and मेरे को स्ट्राइक हुआ कि अगर हम एक कंपनी स्टार्ट करें तो सेम डे डिलीवरी मुंबई में कर सकती है डब्बे वालों के साथ। तो मैं उनके पास जाके उनको पूछा कि उनका प्राइसिंग कैसे वर्क करता है, उनका सर्विस रेंज किधर से किधर तक है। Then I did my calculations and understood that they do it at a very reasonable cost, their delivery. I shared this with my father and then this small idea turned into a company today. वाओ, 127 साल पुराना डब्बा वालों का वेल एस्टैब्लिश्ड नेटवर्क जो हर दिन 2 लाख मुंबईकर्स की भूख मिटाते हैं। तिलक ने उनके साथ मिलकर अपने OMG बिजनेस आइडिया की धमाकेदार शुरुआत की। जब तिलक मेहता ने हमको आइडिया दिया कि आपके काम के साथ ये काम भी हो सकता है, तो हमको भी लगा ज्यादा इनकम इससे अपने को मिल सकती है, आमदनी अपनी बढ़ सकती है। ये सोच के हमने पेपर एंड पार्सल का काम चालू किया है। तिलक के इस धांसू आइडिया को रियलिटी की शक्ल देने में साथ दिया उनके चाचा घनश्याम पारेख ने, जो एक बैंकर थे। वो तिलक के आइडिया से इतने कन्विंस हुए कि बैंक से रिजाइन किया और ज्वाइन कर ली तिलक की कंपनी। तिलक ने 80% ऑफ द काम करके रखा हुआ था। बहुत सारा चीज़ उसके पास ऑलरेडी डेटा था। मैंने उसका आइडिया को सुना, मैंने उस पर फाइनेंशियल रिसर्च किया, मुझे समझा कि फाइनेंशियली बिजनेस सेंस करता है एंड ये कंपनी के साथ लग गया। जी हाँ, खुद डब्बे वालों को कन्विंस करने से लेकर उनके साथ ट्रेन में ट्रैवल करके उनके रूट्स देखना, एक नए काम के लिए उनकी ट्रेनिंग करना, ऐप डेवलप करवाने से लेकर कई मेजर प्लानिंग खुद तिलक ने ही की है। तभी तो आज कई कंपनीज के भी कुरियर सर्विस प्रोवाइडर हैं ये। सबसे नोन पैथोलॉजी लैब्स इंडिया की बिगेस्ट शिपिंग एजेंसीज एंड देयर एसोसिएट्स, फिर बुटीक्स है, फिर स्वीट शॉप्स है, ऑप्टिक्स और मोस्ट इम्पोर्टेंटली थाउजेंड्स ऑफ हैप्पी इंडिविजुअल कस्टमर्स। अपने पापा की कंपनी से इनिशियल इन्वेस्टमेंट लेकर तिलक ने जुलाई 2018 में कंपनी शुरू की। आज तिलक के अंडर 300 डब्बे वाले काम करते हैं जो पर डे 1200 डिलीवरीज करते हैं और अब तक 1 लाख डिलीवरीज कर चुके हैं। 2020 तक इनका टारगेट है पर डे 1 लाख डिलीवरीज करना और 100 करोड़ की कंपनी बनाना। वाह भाई, ये है OMG इंडिया का OMG तिलक। 13 साल की उम्र और बिजनेस के मामले में एकदम खड़ा। एक 13 साल का बच्चा 100 करोड़ की कंपनी बना सकता है तो वाकई इंडिया का फ्यूचर ब्राइट है गुरु। OMG। So this is you have seen as a role model for all students. With that, I will stop here. If anybody have questions, please feel free to ask. So if you need any support from YCC III, you always welcome. Thank you very much. Okay, sir. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तेवढे विचारा. हेलो हेलो
हॅलो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये विचारावेत किंवा डायरेक्ट हँड रेज केला तर चालेल. आपण शिंदे सरांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. Okay, if there is no question, thank you, sir. या ठिकाणी शिंदे सरांनी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट त्याचबरोबर इनोव्हेशन सेल CTRIIIच्या माध्यमातून उद्योजकतेच्या कशा संधी उपलब्ध होणार आहेत याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर उद्योजक बनण्याकरता कुठल्याही वयाची अट नसते आणि खूप छोटा विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी एक चांगला उद्योजक बनू शकतो. हा त्यांनी आपल्या ह्या लेक्चरमधून आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि ह्या वेबिनारचं आयोजनच मुळामध्ये विद्यार्थ्यांनी TYBSC ला असताना उद्योगाच्या संधी कशा शोधायच्या आणि त्या शोधून जे काही अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करून त्या ठिकाणी आपण ती आयडिया ही एका उद्योगामध्ये कशी कन्वर्ट करायची त्याकरताच आपल्याला हे TYBSCच्या मुलांसाठी आपण हे वेबिनार आयोजित केलेलं होतं. आणि ह्या वेबिनारमधून जसं आपल्याला आदरणीय प्राचार्य साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितलं की एक 10% विद्यार्थी जरी ह्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मधून तयार झाले, एक उद्योजक म्हणून पुढं त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केला, स्टार्टअप सुरू केला, तर भविष्यामध्ये एक नवीन रोजगाराच्या संधी त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आणि जेवढे उद्योजक जास्त मध्ये मला वाटतंय तुमच्या ज्या काही आयडिया आहेत ह्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, म्हणजे जर आता तुम्ही पाहिलं की सगळ्यात जास्त संधी ही शेतकरी वर्गाला त्याचबरोबर फूड पॅकेजिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्यासाठी आहेत. म्हणजे आज जर तुम्ही साताऱ्याचं जरी उदाहरण पाहिलं तर कोविड-19 पेंडेमिक नंतर व्यतिरिक्त प्रत्येक रोडवर नव्हे प्रत्येक कॉलनीच्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी तुम्हाला छोटी छोटी दुकानं उभी राहिलेली दिसतील. म्हणजे भाजीचा स्टॉल असेल, चहाचा स्टॉल असेल, त्या ठिकाणी ज्या गोष्टींसाठी आपण बरेच वेळा राजवाड्यावर जातो, मोती चौकात जातो आणि तिथे जाऊन खरेदी करतो, तर ते त्या ठिकाणी आपल्या दारामध्ये आलेलं आहे. आणि शेतकरी वर्गाने ह्या ठिकाणी खूप चांगलं त्या ठिकाणी व्यवसायाची संधी केली की एक ग्रुप त्या ठिकाणी गावामधल्या 4-5 मुलांनी शेतीचं बाबा इतकं उत्पन्न आलेलं आहे आणि कोविड-19 मध्ये आपल्याला ते देता येत नाही, मग त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप केला आणि कोणत्या मार्गाने ते त्या ठिकाणी आपला शेतीचा माल विकणार आहेत ते त्यांना सांगितलं. उद्या कोणता माल घेऊन येणार आहेत, त्याचा रेट काय आणि किती क्वांटिटी हवी, तर ही त्या ठिकाणी ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या सोसायटीमध्ये किंवा कॉलनीमधला जो काही मेन आहे तेच त्या ग्रुपमध्ये त्यांनी घेतलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून ती माहिती पुढे पुरवायची आहे आणि दुसऱ्या दिवशीचं पॅकिंग करून ते घेऊन येत होते. म्हणजे मला वाटतंय त्या ठिकाणी सर्वात जास्त विक्री ही शेतकरी मालाची डायरेक्ट शेतकऱ्यांनी लोकल टू वोकल ह्या माध्यमातून डायरेक्ट गावातून शहरामध्ये त्यांनी कॉलनीतून त्या ठिकाणी तो व्यवसाय केला. आणि मला वाटतं हा व्यवसाय जर त्यांनी असाच कंटिन्यू चालू ठेवला तर नक्कीच शेतीमालाला खूप चांगला भाव त्या ठिकाणी डायरेक्ट मिळणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत फूड आणि हायजीनच्या बाबतीमध्ये, आता आपण सध्या पाहिलं की सगळ्यात जास्त प्रश्न हा तो आहे. ऑर्गॅनिक शेती हा एक नवीन व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला करता येण्यासारखा आहे. असे खूप व्यवसाय त्या ठिकाणी नुसतं बायोटेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग नसेल तर नॅनो टेक्नॉलॉजी आहे, त्या ठिकाणी फिजिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्या ठिकाणी IT सेक्टर आहे म्हणजे कॉम्प्युटर आहे, ई-कॉमर्सच्या बाबतीमध्ये आहे आणि अशा वेगवेगळ्या संधी आपल्या पुढे उपलब्ध आहेत. तर मला वाटते सर्व मुलांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि ह्या शेवटच्या वर्षामध्ये तुमच्याकडच्या ज्या आयडिया आहेत, म्हणजे पुढच्या सत्रामध्ये कदाचित आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयडिया प्रेझेंट करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत. आता जसा तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स रजिस्ट्रेशनला दिला, जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे
त्यामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय बनायचंय, कशासाठी तुम्हाला हा वेबिनार अटेंड करायचंय. तर खूप सुंदर उत्तर त्या ठिकाणी मुलांनी दिलेली आहेत. तर त्या सर्व मुलांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा किंवा आपण परत एकदा पुढच्या ह्याच्यामध्ये दिवाळीनंतर तुमची एक मीटिंग त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण तुमच्या आयडिया व्यवसायाच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि CIII सेंटरच्या माध्यमातून टाटा टेक्नॉलॉजी आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्क त्याचबरोबर MCDच्या माध्यमातून ह्या तिघांच्या माध्यमातून आपण त्याला एक चांगलं दिशा देऊन तुम्ही भविष्यातील उद्योजक कसे बनाल ह्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न आदरणीय प्राचार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्या, कारण ऑटोनॉमस मध्ये एवढी चांगली संधी मला वाटतं कुठल्याच कॉलेजला अवेलेबल नाहीये. आणि जर तुम्ही ही संधी घेऊ शकला तर भविष्यामध्ये खूप चांगलं व्यवसाय तुमच्या माध्यमातून होणार आहे, खूप चांगलं कार्य हे तुमच्या माध्यमातून होणार आहे. कारण एक नोकरी करणारा आणि नोकरी देणारा ह्याच्यामधला सर्वात जास्त फरक हा तोच आहे की नोकरी देणारा हा स्वतःचं कुटुंब तर चालवतोच, त्याबरोबर रोजगाराच्या संधी ज्यांना दिलेल्या त्यांचंही कुटुंब चालवतो आणि पर्यायाने एक प्रकारे तो देश सेवा केल्यासारखंच आहे. आणि त्यामुळं मला वाटतं तुम्ही या ठिकाणी ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि तुमच्या ज्या आयडिया आहेत त्या आयडियांमधल्या ज्या काय अडचणी असतील त्या सर्व आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून मला वाटते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि त्यामुळं ह्या वेबिनारला एक चांगली त्या ठिकाणी उंची प्राप्त झाली. दोन्ही त्या ठिकाणी वक्ते जे होते म्हणजे विनय झोटे सर असतील आणि त्याचबरोबर शशिकांत शिंदे सर असतील, त्यांनी आपले दोन्ही भाषणं खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितली. मुलांना त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह सेशन दोन्ही झाले. त्याबद्दल दोन्ही वक्त्यांचे या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या कोऑर्डिनेटर या नात्याने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय प्राचार्य साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी इनॉग्रेशन या ठिकाणी केलं, इनॉग्रेशन स्पीच दिला आणि जे मार्गदर्शन केलं. नक्कीच त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं आपण सर्व म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्ही आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटची कमिटी ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं यश संपादन करेल असं मी त्यांना ग्वाही देतो. आणि हा कार्यक्रम आजचं वेबिनार संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू शिंदे सर आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार.